सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे पॉलिनॉमियल्स म्हणजेच बहुपदी। आता सर्वप्रथम बहुपदी म्हणजे काय, पॉलिनॉमियल म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया। इफ द पॉवर ऑफ व्हेरिएबल आर होल नंबर देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज नोन ॲज पॉलिनॉमियल। आता सगळ्यात पहिले आपण या व्याख्येमध्ये आलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा अर्थ समजून घेऊया। इथून मागे तुम्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन पाहिलेच आहेत, पण आपण थोडक्यात त्याचा अर्थ समजून घेऊया। अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, ज्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे A to Z आणि कॉन्स्टंट म्हणजे कोणताही रिअल नंबर एकत्र येतात, त्याला आपण काय म्हणतो, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो। हे त्याचे काही उदाहरण आहेत बघा। 2x नुसता 5, x raised to 4 plus 4 plus x म्हणजे x चा चौथा घात अधिक x, ही पण एक काय आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे। m स्क्वेअर मायनस 3m हाफ y स्क्वेअर मायनस 2y प्लस 5, हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, तर हे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे उदाहरण आहेत। आता इयत्ता 7वी मध्ये तुम्ही बहुपदी आणि बहुपदीचे प्रकार शिकला होतात। तर बहुपदीचे प्रकार हे त्याच्या दोन प्रकारचे असतात बहुपदी। एक असतात की डिग्रीवरनं, डिग्री म्हणजे काय की त्याच्या डोक्यावर किती घातांक आहेत त्याच्यावरनं एक असतो, आणि दुसरा त्याच्या टर्म मध्ये म्हणजे किती पद आहेत, किती टर्म्स आहेत त्याच्यावरून त्याचे प्रकार ठरतात। तर आपण इथे काही एक्झाम्पल बघूयात। हे बघा, जर आपण पदांचा विचार केला, पदांचा टर्म्सचा, तर 3 प्रकारचे आहेत, मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल। याला मराठीत म्हणतात एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी। बर, हे झालं पदांचा विचार करून। आता आपल्याला घातांकाचा किंवा काय म्हणतो आपण, इंडाइस, पॉवर किंवा घातांक याचा विचार करून जर बघितलं तर लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्यूबिक। रेषीय, वर्ग आणि घन बहुपदी। रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि घन बहुपदी असं मराठीत म्हणतात। हे याचा विचार काय म्हणजे याच्या डोक्यावर किती घातांक आहे, किती पॉवर आहे त्याचा विचार जर केला, त्याचे 3 प्रकार, रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी, घन बहुपदी। इंग्लिश मध्ये लिनियर, क्वाड्रॅटिक, क्यूबिक इक्वेशन्स, पॉलिनॉमियल्स। आणि इथं पदांचा विचार केला तर 3, आणि हे 3 सगळ्यात महत्वाचा प्रश्न परीक्षेला येणारा की तुम्हाला खूप साऱ्या बहुपदी दिलेल्या असतात, पॉलिनॉमियल्स दिले असतात, त्यातून तुम्हाला एकपदी, द्विपदी, त्रिपदी ओळखायला येतात, म्हणजे कुठले आहेत ते एकपदी, द्विपदी, त्रिपदी आहेत, किंवा हे रेषीय समीकरण आहे, वर्ग समीकरण आहे, की क्यूबिक समीकरण म्हणजे काय आपलं घन समीकरण आहे, हे आपल्याला ओळखायला येतं। बर, आता सगळ्यात महत्वाचं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय की कोटी म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण याला मराठीत, बहुपदीची कोटी म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स। आता काही काही पॉलिनॉमियल्स मध्ये फक्त एकच व्हेरिएबल असतं, वन व्हेरिएबल, त्याला म्हणतो आपण एकच चल। जसं उदाहरणार्थ हे x चा चौथा अधिक x, इथे फक्त xच व्हेरिएबल आहे। इथे m चा वर्ग वजा 3m, इथे m हा एकच व्हेरिएबल आहे। इथे बा 1/2 y चा वर्ग वजा 2y अधिक 5, इथे सुद्धा एकच चल आहे। तर एकच चल असेल तर सर्वात मोठा चलाचा जो घातांक असतो त्याला आपण काय म्हणतो, बहुपदीची कोटी। मग इथे सगळ्यात मोठा घातांक काय आहे, 2, कारण याचा काहीच नाही म्हणजे 1 असतो, याच्याबरोबर 0 असतो, 0 1 2, मग सगळ्यात मोठा कोण आहे, 2। तर चलाची म्हणजे बहुपदीची कोटी काय आली, 2। बघा इथे पण बघा 2 व्हेरिएबल आहे, सॉरी एकच व्हेरिएबल आहे, आणि याची डिग्री 1 आहे आणि याची डिग्री 4 आहे, पॉवर 4 आहे,
म्हणजे सगळ्यात मोठी जी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आहे ती किती आहे? 4 आहे. आता काही काही एक्सेप्शनल केस असतात ज्या पॉलिनॉमियल मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबलचा उपयोग केला असतो. व्हेरिएबल म्हणजे चल, एकापेक्षा जास्त चल असतात. उदाहरणार्थ बघा, 3m घन n चा 6 अधिक 7m वर्ग n चा 3 वजा mn किंवा xyz प्लस xy मायनस झेड. आता जर वरच्या गणिताचा विचार केला त्याच्यामध्ये mn 2 व्हेरिएबल आहे आणि खालच्या गणितामध्ये x, y आणि z हे 3 व्हेरिएबल आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं? तर अशा केसमध्ये काय करायचं, सगळ्यात मोठा व्हेरिएबल कुठं आलाय, पॉवर कुठं आली, सगळ्यात मोठा घात कुठं आलाय, इथे आलाय एनच्या डोक्यावर. किती आहे? 6. मग सगळ्यात मोठा घात जो आहे या दोन्ही घातांकाची बेरीज करायची. 6 आणि 3 9 झाले. म्हणजे याची कोटी किती आली? चलाची कोटी 9 आली. म्हणजे जर एकापेक्षा जास्त चल असतील तर दोन्ही चलाची बेरीज करायची, दोन्ही चलांच्या कोटीची बेरीज करायची. 6 आणि 3 9. आता इथे बघा, इथे 3 व्हेरिएबल आहे, इथे एकच दिसतोय, इथे 2 दिसत आहेत. तिन्ही व्हेरिएबल कुठे आले? इथे. आणि प्रत्येकाच्या कोटीची आपण बेरीज केली. 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे खालच्या याची कोटी किती आली? 3. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 3. 3 का आले? कारण 1 + 1 + 1 म्हणजे किती आले? 3 आले. समजलं? पहिला प्रश्न काय? आता तुम्हाला सगळ्यांना पॉलिनॉमियल ओळखता येतील. होल म्हणजे काय? पूर्ण संख्या. कुठून चालू होतात पूर्ण संख्या? शून्यापासून अनंतापर्यंत. शून्य पहिली संख्या, 0 1 2 3 4, किती पण मोठी त्यांची डिग्री असू द्या. काय पाहिजे? चलाची कोटी होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या पाहिजे. पूर्ण संख्या चालू होतात शून्यापासून अनंतापर्यंत. आलं लक्षात? आता मला सांगा, जर एखादं चलच वर्गमुळात घनमुळात आलं तर चालेल का? चालणार नाही. म्हणजे त्याला आपण बहुपदी म्हणू शकत नाही, ती बहुपदी नाही. मग पहिला प्रश्न येतो की पॉलिनॉमियल आहे किंवा नाहीये ते ओळखायला येतं. मग ओळखायचं कसं? तर त्याचे जर इंडेक्स पॉवर जर होल नंबर असेल तर दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज पॉलिनॉमियल. आणि जर डिग्री होल नंबर नसेल तर दॅट एक्सप्रेशन इज नॉट पॉलिनॉमियल. पुढचा प्रश्न येतो की तुम्हाला मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल ओळखायला, आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे की कोटी ओळखायला. कोटी ओळखायला शिकले तुम्ही. आता मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा, मोनो म्हणजे काय? एक पद. ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये एकच पद असतं, एकच. आता उदाहरणार्थ बघा, इथे 5 लिहिलेत, एकटाच आहे 5. 5च्या डोक्यावर 5च्या बरोबर चल पण नाहीये, चालतंय. नुसती संख्या पण काय आहे तुमची? नुसती संख्या पण तुमची बहुपदी आहे. का? कारण नुसती संख्या जर असेल ना, तिच्या बरोबर एक्सचा शून्यवा घात असतो. घातांकाच्या नियमानुसार एक्सचा शून्यवा घात किती येतो? 1 येतो. एक्सचा 0 पॉवर काय असतो? 1 असतो. म्हणजे जेव्हा नुसती संख्या येते ना, तेव्हा डिग्री जर विचारली तर डिग्री काय येते? 0 येते. किती येते? 0. कोटी, चलाची कोटी किती येणार? 0 येणार. बर, आता इथे बघा, जिथं एकच पद आहे त्याला काय म्हणतो आपण? मोनोमियल. द अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव्हिंग ओनली वन टर्म इज कॉल्ड मोनोमियल. इफ द अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव 2 टर्म्स then it is called binomial. If the algebraic expression have 3 terms किंवा more than 3 terms then it is called 3 terms असेल तर काय म्हणतो आपण? ट्रायनोमियल. आणि 3 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण पॉलिनॉमियल असं म्हणतो. कळलं? मराठीत कळलं? एक पदीमध्ये एकच पद असतं. मराठीत एकदम सोपं आहे बघा. द्विपदीमध्ये किती पद असतात? 2 पद असतात. आणि त्रिपदीमध्ये किती पद असतात? 3 पद असतात. आणि या सगळ्यांना आपण बहुपदी म्हणतो. याच्या पुढचे जे असतात 4 पद, 5 पद, 6 पद, ते सगळे काय आले? बहुपदीमध्ये आले. आलं लक्षात? धड्याचं नाव काय आहे? बहुपदी, पॉलिनॉमियल. बर, आता पुढचा जो प्रकार आहे तो लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक. लिनियर म्हणजे काय? ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये चराचा व्हेरिएबल म्हणजे पॉवर 1 आहे त्याला आपण काय म्हणतो? लिनियर. बघा, इथे काय दिलंय बघा, इथे 2x आहे, डोक्यावर काहीच नाहीये. परत अजून इथे बघा, 5च्या डोक्यावर x⁻0 आहे. 0 म्हणजे काहीच नाही इथं. तर हा पण मोनो मध्ये येणार. मोनो बरोबर, लिनियर इक्वेशन मध्ये येणार आहे. ज्याच्या डोक्यावर 2 आहे, चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, त्याला काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक. आणि चलाचा सर्वात मोठा घातांक जर 3 असेल त्याला काय म्हणतो आपण? क्युबिक. म्हणजे हिला म्हणतो आपण रेषीय बहुपदी, हिला म्हणतो आपण वर्ग बहुपदी, आणि हिला म्हणतो आपण घन बहुपदी. आलं लक्षात? आता 3 प्रश्नांची उत्तर शिकलो आपण. बहुपदी ओळखायला शिकलो, बहुपदीची कोटी ओळखायला शिकलो, आणि बहुपदीचे प्रकार ओळखायला शिकलो. बहुपदीचे प्रकार किती? 6.
एक पदानुसार आणि दुसरा कशानुसार, कोटीनुसार. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना टॉपिक? चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.